हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहे टाईप्स ऑफ डायरेक्शन कंट्रोल वाल्व. ओके, तर सगळ्यात अगोदर हा सिम्बॉल 2/2 काय इंडिकेट करतो हे लक्षात घ्या. तर फर्स्ट डिजिट जो असतो तो काय इंडिकेट करतो, तर नंबर ऑफ पोर्ट्स. आणि सेकंड डिजिट जो आहे तो काय इंडिकेट करतो, नंबर ऑफ पोझिशन. ओके, नंबर ऑफ पोर्ट आणि नंबर ऑफ पोझिशन लक्षात घ्या. आपण जनरली 4 पोझिशन यूज करतो, दॅट इज पी, टी, ए आणि बी. लक्षात घ्या, पी म्हणजे काय, तर पंपकडून जो काही ऑइलचा सप्लाय येणार आहे तो डायरेक्शन कंट्रोल वॉल्वमध्ये जो सप्लाय येईल त्याला आपण काय म्हणतो, पी. टी म्हणजे काय, तर टँक, जो टँकमध्ये सप्लाय जाणार आहे त्याला काय म्हणतो आपण, टँक. ए आणि बी जे आहेत, जे ॲक्च्युएटर असतं आपलं ॲक्च्युएटर हे जे ॲक्च्युएटर मूव्ह होतं, सपोज ही लेफ्ट पोझिशन असते ए, राईट पोझिशन असते बी. ठीक आहे, तर डायरेक्शन कंट्रोल वॉल्वमधून जर सप्लाय एमध्ये जात असेल तर त्याला आपण म्हणतो ए, आणि बीमध्ये जात असेल तर बीमध्ये. हे असे आपल्या 4 पोर्ट्स आहेत. आय होप तुमचं क्लिअर झालं असेल. आणि फर्स्ट नंबर जो आहे तो काय इंडिकेट करतो, नंबर ऑफ पोर्ट. सेकंड नंबर ऑफ पोझिशन. ओके, तर बघा, फर्स्ट आहे 2/2 वॉल्व. 2/2 मध्ये पोझिशन किती आहेत, 2. म्हणजे आपल्याला हे काय करायचे आहेत, कंपार्टमेंट म्हणजे ब्लॉक बनवायचे आहेत. किती ब्लॉक आहेत ते, 2. हा एक आणि हा 2 आपण बनवले. त्यानंतर पोर्ट किती आहेत, 2. ही एक पोर्ट, ही वरची पोर्ट. याला डायरेक्टली काय करायचं, आपण व्हर्टिकली जॉईन करून घ्यायचं. आता बघा कोणती पोर्ट असणार आहे या ठिकाणी, पी म्हणजे काय, पंपमधून येणारी. वर कुठं जाईल, ॲक्च्युएटरला, एला. ठीक आहे, फर्स्ट कंडिशन काय झाली, सप्लाय पी टू ए. लक्षात येत आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय राहील, हा सप्लाय क्लोज राहील, पी आणि ए. म्हणजे हा सप्लाय जो दोन्हीतला आहे तो कट होईल. लक्षात येत आहे. पी टू ए फर्स्टमध्ये 2 पोझिशन असल्यामुळे, आणि 2च पोझिशन आहेत ए टू पी. याला काय केलं आपण, ब्लॉक केलेलं आहे. हे झाली सिम्पल 2/2 वॉल. त्यानंतर बघा सेकंड टाईप आहे 3/2 वॉल. आता याच्यामध्ये बघा 2 नंबरला पोझिशन आहे, म्हणजे किती ब्लॉक बनवायचे आहेत आपल्याला, 2 ब्लॉक बनवायचे आहेत. तर 2 ब्लॉक बनवले आपण. ओके, आता या 2 ब्लॉकमध्ये पोझिशन किती आहेत, 3. बरोबर आहे. म्हणून काय येईल, ही पोझिशन तर आपली फिक्स राहील पहिली, कोणती, पी टू ए. लक्षात येत आहे. आणि लक्षात घ्या, तिसरी जी पोझिशन आहे ती कशाची राहते, हे वाली, कोणती, टी म्हणजे टँकवाली. फर्स्ट केसमध्ये काय, पी टू एचा सप्लाय होत आहे, टँक काय क्लोज आहे. तर सेकंड पोझिशनमध्ये काय होईल सेकंड पोझिशनमध्ये, हा जो पी टू ए सप्लाय दिलेला आहे तो एमधून काय होईल, सप्लाय रिटर्न येईल. कुठे येईल तो, टीला. म्हणून या 3 पोझिशन काढून घ्या अगोदर. नाव द्या ए, पी, टी. म्हणजे आता आपल्याला ए टू सप्लाय कुठं पाठवायचा आहे, टीला. ए टू टीला सप्लाय आला, आणि हा पी पंपचा जो सप्लाय आहे तो क्लोज होईल. लक्षात येत आहे. हे झालं सिम्पल 3/2 वॉल. ओके, त्यानंतर पुढचं टाईप आहे तिसरा 4/2 वॉल. 4/2 वॉल. याच्यामध्ये सांगा आता पोझिशन किती आहेत, याच्या 2 पोझिशन आहेत. ठीक आहे, आता पोर्ट किती आहेत आपल्याकडे, 4 आहेत. त्यामुळे बघा, हे पहिली तर येणार आहे जशी पी टू हे, दुसरी काय येईल, अशीच रिटर्न येईल. बघा, हा पोर्ट आहे पी, हे आहे टी. वरचा कोणता आता, ए, राईट साईड बी. लक्षात येत आहे. आता लक्षात घ्या, 4/2 वॉल जे आहे ते कुठं यूज होत असते, डबल ॲक्टिंग सिलेंडरमध्ये. डबल ॲक्टिंग ॲक्च्युएटर म्हणून आपण त्याला, है ना, डबल ॲक्टिंग ॲक्च्युएटर.
फर्स्ट पोझिशन लक्षात आली. सप्लाय काय होत आहे, पंपमधून या लेफ्ट साईडला एला सप्लाय होत आहे त्याचा, ठीक आहे. आणि त्याच वेळेस लक्षात घ्या, हा पंपमधून जर याचा सप्लाय एला इकडे झाला तर हे पोझिशन पिस्टनची पोझिशन राईट साईडला जाईल. म्हणजे ऑब्वियसली हा बी कंपार्टमेंटमध्ये बी ब्लॉकमध्ये जो काही ऑइल आहे ते काय होईल, ड्रेन होईल खाली. तर तेच ऑइल काय होतं बीमधून टँकमध्ये रिटर्न जातं. लक्षात येत आहे. ओके. आता हे झाली एक पोझिशन. आता दुसऱ्या पोझिशनला काय होईल, मग पंपचं ऑइल काय करावं लागेल आपल्याला, ह्या पिस्टन जो आहे तो राईट साईडला आला इथे, तेव्हा काय करावं लागेल आपल्याला, हा बीमध्ये आपल्याला ऑइल फिल करावं लागेल. म्हणजे काय करायचं, आपण पीचा सप्लाय बीला द्यायचा आणि एमधून जो सप्लाय एमध्ये जे फ्युअल किंवा ऑइल जमा झालेलं आहे ते कशामध्ये रिटर्न काढायचं, टँकमध्ये. म्हणजे सप्लाय देताना काय करायचं, पी टू बी आणि ए टू टी. लक्षात येत आहे, पी टू बी आणि हा ए टू टी. हे झालं सिम्पल वर्किंग कशाचं, 4x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल. लक्षात येत आहे. बघा, पी टू ए आणि बी टू टी फर्स्ट पोझिशनमध्ये सिम्पल आहे. म्हणजे ॲक्च्युएटरची मुवमेंट काय आहे, लेफ्ट टू राईट. ओके. जेव्हा याची मुवमेंट राईट टू लेफ्ट असेल, राईट टू लेफ्ट, त्यावेळेस काय होईल, पंपमधला जो सप्लाय आहे तो कशाला द्यावा लागेल आपल्याला, बी पोझिशनला. आणि एमधला जो सप्लाय आहे तो टीमध्ये रिटर्न आणावा लागेल. सेम आपण असं केलं, ठीक आहे. त्यानंतर बघा, फोर्थ आहे 4x3 वॉल. 4x3 वॉल. आता 4x3 पोझिशन किती आहे तिथे, कंपार्टमेंट किती करायचे आपल्याला, 3 कंपार्टमेंट काढू आपण. 1 2 3 इथपर्यंत लक्षात आलं. आता बघा, पोर्ट किती आहेत आपल्या, 4च आहेत. तर सेम बघा, पहिलीवाली जी पोझिशन आहे ती पहिल्या ठिकाणी काढायची आणि ही दुसरीवाली पोझिशन आहे ती लास्टच्या ठिकाणी सिम्पली काढून टाकायची. पी टू ए बी टू टी आणि लास्टला काय, तर पी टू बी आणि ए टू टी. ए टू टी लक्षात येत आहे. आता बघा, 4x3मध्ये हा मिडल जी पोझिशन आहे, मिडल पोझिशनचे 3 टाईप पडतात. लक्षात येत आहे, 3 टाईप. कोणते कोणते, तसे तर ॲक्च्युअली 5 टाईप पडतात, बट आपल्या डिप्लोमा लेवलला किती आहे तुम्हाला, 3 टाईप आहेत. फर्स्ट आहे ओपन सेंटर. ओपन सेंटर, ओपन सेंटरचं सिम्बॉल बघा. ओपन सेंटरमध्ये काय होतं, ह्याचे 2 पोर्ट आहेत, हे 4 पोर्ट आहेत ना, पी टी ए बी. या ज्या आहेत त्या म्हणजे कुठूनही सप्लाय कुठेही जाऊ शकतो. म्हणजे या कशा आहेत, पोर्ट ओपन आहेत. लक्षात येत आहे. तर हा ओपन सेंटरचा सिम्बॉल जर याच्यामध्ये काढला तर काय होईल, 4x3 वॉल, 4x3 किंवा इथे काय येईल, ओपन सेंटर. 4x3 ओपन सेंटर वॉल. लक्षात येते. त्यानंतर हे आहेत मिड पोझिशन टाइप्स. दुसरा टाइप आहे क्लोज सेंटर. ठीक आहे, क्लोज सेंटर. क्लोज सेंटरमध्ये काय असणार आहे, हे 4 पोर्ट जे आहेत ते काय असतील, क्लोज असतील. पी टी ए क्लोज म्हणजे काय, तर सप्लाय कोणताच सप्लाय कशाला जाणार नाही. म्हणजे आता 5वा टाईप कोणता येईल आपला, 4x3 क्लोज सेंटर वॉल. याचा सिम्बॉल कसा काढणार तुम्ही, फर्स्ट आणि लास्ट जो सिम्बॉल आहे तो जशाच तसा काढायचा. 3 पोझिशन काढले आपण, P2A
बी टू टी, इकडे क्रॉस पी टी ए बी, आणि इथे काय क्लोज सेंटर आहे त्याच्यामुळे इथे आतमध्ये काय येईल क्लोज सेंटर. पी टी ए बी. सेम इथं ओपन सेंटरमध्ये कसा सिम्बॉल काढणार तुम्ही, चारही पोर्ट काय दाखवणार तुम्ही पी टी ए बी ह्या ओपन दाखवायच्या. लक्षात येत आहे. आता तिसरा टाईप जो आहे, तिसरा टाईप कोणता आहे, टँडम सेंटर. टँडम सेंटरमध्ये काय असतो तर पीचा सप्लाय डायरेक्टली कुठं जातो टीला. आता हे वरच्या ज्या दोन पोर्ट आहेत त्या कशा असतात क्लोज, आणि पीचा सप्लाय डायरेक्टली टीला. टँडम सेंटरचं बघा कसा असतो, ए आणि बी काय असतो क्लोज असतात, ओके, आणि पंपचा सप्लाय डायरेक्टली टँकला दिला जातो. तर 6वा टाईप कोणता होईल आपला 4/3 टँडम सेंटर वॉल. ओके, याचा सिम्बॉल ड्रॉ करा. 3 का ब्लॉक केले आपण, पी टू ए बी टू पी टी ए बी, इथे क्रॉस टँडममध्ये काय तर वरच्या जे दोन वॉल आहेत त्या क्लोज आहेत आणि पंपचा सप्लाय डायरेक्टली टँकला आहे पी टी ए. लक्षात येत आहे. आणि लास्ट जो आहे तो बघा 5/2 वॉल. 5/2 वॉल जनरली तुम्हाला विचारत नाही बट तुम्हाला माहिती राहावं. आता या ठिकाणी ब्लॉक किती आहेत 2, ठीक आहे. आता 5 पोर्ट जर आहेत तर त्यातली काय करायची, फर्स्ट पोझिशनला फर्स्ट क्लोज ठेवायची, हे सेकंड थर्ड, खाली 3 येतील, ठीक आहे. दुसऱ्या कंडिशनमध्ये काय येईल, ह्याचा सप्लाय जो आहे एचा सप्लाय हे बी, एचा सप्लाय इथे येईल, ओके, आणि बीचा सप्लाय इकडे येईल. बघा एचा सप्लाय खाली आला आणि दुसरा बी, याचा सप्लाय इकडे गेला बीला आणि इथली पोझिशन जी आहे ती क्लोज झाली, ठीक आहे. हा ए बी हे झाले 5/2 वॉल. जर तुम्हाला 5/3 वॉल विचारली, 5/3 जर वॉल असेल तर काय करणार तुम्ही, आठवा सपोज तुम्हाला काय विचारलं 5/3 वॉल, तर 5/3 जर विचारले तर किती ब्लॉक करावं लागतील तुम्हाला 3. हे सेम पोझिशन जशाच तशी ड्रॉ करायची, ए बी आणि मिडल जे पोझिशन आहे ते सगळ्या वॉल ज्या आहेत त्या क्लोज दाखवायच्या, सगळ्या पोर्ट क्लोज दाखवायच्या, खालच्या 3 पण वरच्या 2. हे झाली 5/3 वॉल. लक्षात आलं असेल तुम्हाला, ओके. आता बघा या ज्या डायरेक्शन कंट्रोल वॉल आहेत तर याला आपल्याला ऑपरेट करावं लागतं है ना. तर ऑपरेट कसं करायचं, तर याचे टाईप आहेत, म्हणजे ॲक्च्युएट करण्यासाठी काही ठिकाणी काय करतो आपण, पुश बटन, काही ठिकाणी लिव्हर ऑपरेट करतो, काही ठिकाणी फूटनं ऑपरेट करतो, बरोबर आहे, काही ठिकाणी इलेक्ट्रिकली ऑपरेट करतो, न्यूमॅटिकली. तर याचे जे सिम्बॉल आहेत तर हे इथे ड्रॉ करावं लागतात आपल्याला, कुठं या बेसला, ठीक आहे. आता बघा ॲक्च्युएशनचे
जे सिम्बॉल आहेत टाइप्स ऑफ ॲक्च्युएशन. फर्स्ट आहे, आता हा आपला सिलेंडर जर आहे, इथे जर असा सिम्बॉल असेल, याला काय म्हणतो आपण, मॅन्युअली ऑपरेटेड. पण कसं ऑपरेट केलं आहे, पुश बटन, पुश बटन. ठीक आहे. सेकंड बघा, लिव्हर, लिव्हरचं सिम्बॉल अशी लिव्हर असते ना, याला काय म्हणू आपण, लिव्हर ऑपरेटेड. ओके. त्यानंतर आहे फूट ऑपरेटेड. फूट ऑपरेटेडचं सिम्बॉल लक्षात घ्या. असं सिम्पल फूट ऑपरेटेड, म्हणजे इथं काय पाय ठेवायला इथं जागा आहे, तर फूटनं ऑपरेट करतो आपण त्याला, त्याला म्हणतो आपण फूट ऑपरेटेड. फोर्थ आहे मॅन्युअली किंवा न्यूमॅटिकली. न्यूमॅटिकलीचं सिम्बॉल माहिती आहे तुम्हाला. न्यूमॅटिकलचं सिम्पली काय काढायचं, हॉलो ट्रायंगल काढायचा. हे काय झालं, न्यूमॅटिकली ऑपरेटेड. फिफ्थ आहे इलेक्ट्रिकली ऑपरेटेड. याचा सिम्बॉल बघा कसा आहे, इलेक्ट्रिकली ऑपरेटेडचं सिम्बॉल. सिम्पली आपण काय काढायचं, इथे रेक्टेंगल काढायचा आणि त्याच्यामध्ये अशी क्रॉस लाईन ड्रॉ करायची. हे झालं इलेक्ट्रिकली ऑपरेटेड. लक्षात येत आहे. त्यानंतर आहे सहावा, सॉलिनॉइड ऑपरेटेड. पायलट ऑपरेटेड. सॉलिनॉइड ऑपरेटेडमध्ये काय असतो, सिम्पली इथे रेक्टेंगल जो काढला ना आपण, याच्यामध्ये फक्त काय करायचं, ट्रायंगल ड्रॉ करायचं. ठीक आहे. याच्यामध्ये ट्रायंगल ड्रॉ करायचं, याला काय म्हणतो आपण, सॉलिनॉइड पायलट ऑपरेटेड. आणि जर आणखी एक असतो तो इलेक्ट्रिकली सॉलिनॉइड पायलट ऑपरेटेड, तर हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं. ठीक आहे. आता लक्षात घ्या, हा जो 4x3 आहे, तर याला काय करू आपण, पुश बटन ऑपरेटेड करूया. पुश बटन ऑपरेटेड. लक्षात येते. तर हे असे, हे काय करायचं, ॲक्च्युएशन आपण प्रत्येक याला लावावं लागतं. आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके. तर नेक्स्ट लेक्चरला भेटूया आपण. याच्या पुढचा पार्ट बघणार आहे आपण.